नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. कोणाची लग्न ठरत नाहीत, कोणाला नोकरी लागत नाही, घरात भांडणं, आजारपणं अशा अनेकविध गोष्टींनी आपण त्रासलेलो असतो. मग नक्की आपण काय करायचं, कुठे जायचं? मग ह्या पंडिताकडे जा, त्या पंडिताकडे जा, मग ते अनेक उपाय सांगतात, पैसे व्यर्थ होतात, आपले खर्च होतात. मग आपण नक्की काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. तर कलियुगामध्ये हनुमंतराय ही सगळ्यांना एक म्हणजे आशेचा किरण आहेत. हनुमंतराय की आपल्याला किती मोठं संकट येऊ द्या, बजरंगबली आपल्याला संकटातून बाहेर काढतातच असा माझा तर नक्कीच विश्वास आहे. मला कितीतरी वेळा हनुमंतरायांनी संकटातून बाहेर काढले. तर आपल्याला समजा खूप मोठं संकट आलं आहे अचानक, ज्यातनं मार्गच आपल्याला दिसत नाही आहे बाहेर पडायचा, तर काय करायचं? तर हनुमान चालिसेचा मी एक सुंदर उपाय आज तुम्हाला सांगणार आहे. तर हनुमान चालिसेचं 100 वेळा पठण करणं हे इतकं पॉवरफुल असतं, म्हणजे अशक्यसुद्धा गोष्टी ह्या 100 वेळा म्हणण्याने पूर्ण झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. मी बघितल्या स्वतः खूप लोकांच्या. तर इतकं म्हणजे जर का तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून किंवा मारुतीच्या मंदिरात बसून जर हे पठण केलं 100 वेळा, तर तुम्हाला त्याचे 1000 पटीने फायदे मिळतात. पण जर का तुम्हाला नसेल शक्य, तर तुम्ही घरात बसून सुद्धा ही साधना करू शकता. तर काय करायचं, एक सुंदर असा पाट मांडायचा, त्या पाटावर एक छान लाल कपडा अंथरायचा, त्याच्यानंतर आपली मारुतीरायाची एक कोणतीही तस्वीर असेल, फोटो असेल, तो असा पाठीमागे लावून ठेवायचा. त्याच्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा, तांब्याच्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं, 2 लवंगा टाकायच्या आणि त्याच्यावर वाटी झाकण ठेवायचे. त्याच्यानंतर आपण एक तुपाचा दिवा किंवा तूप नसेल तर चमेलीच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही समोर लावून ठेवू शकता. आणि नैवेद्यासाठी एका वाटीमध्ये अगदीच काही नसेल तर गूळ, चणे वगैरे ठेवले तरी चालतील. शक्यतो बुंदीचा लाडू ठेवा, हनुमंतरायांना तो खूप आवडतो. पण त्या प्रसादावर एक तुळशीपत्र ठेवायला विसरू नका, कारण तुळशीपत्र ठेवलं नाही तर हनुमंतराय त्याचा स्वीकार करत नाहीत. तर कारण तुम्हाला माहीतच आहे, रामभक्त आहेत आपले हनुमंतराय. तर हे सगळी तयारी करायची. फुलं पिवळी व्हायची भगवंतांना, किंवा लाल जास्वंदीचं फूल, गुलाबाचं फूल, पिवळी फुलं आवडतात भगवंतांना. मग हे सगळं तयारी केल्यानंतर अगरबत्ती लावायची, दिवा लावून घेतला. त्याच्यानंतर आपण आसन घालायचं, जे आपण जपाला वगैरे आसन वापरतो तेच आसन, दुसरं कोणतंही वापरायचं नाही. त्याच्यानंतर आपण अगोदर 1 आठवडा नॉनव्हेज खायचं नाही, कारण भगवंतांना नॉनव्हेज हे आवडत नाही. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं त्या दिवशी तरी पालन करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आपण हनुमान चालिसेचं बुक मिळतं एक छोटंसं बघा, हे असं बुक असतं. तर ह्याचं पहिला दोहा म्हणायचा. म्हणजे काय म्हणायचं, तर श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी, बर नऊ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस बिकार. तर हा दोहा म्हणायचा. ह्याच्या अगोदर तुम्ही 11 वेळा जय श्रीराम ह्या मंत्राचा जप करा, कारण श्रीरामचा जप नसेल तर तिथे हनुमंतराय कधीच येत नाहीत. तर मग हा जप करा आणि जय हनुमान ज्ञान गुण सागर, तुम्हाला माहीतच असेल हनुमान चालिसा अगदी जास्तीत जास्त 3 मिनटं लागतात म्हणायला, पूर्ण 3 ते 4 मिनटं अशीच म्हणायला सुरुवात करा. ते 100 वेळा होईपर्यंत तुम्ही जागेवरून उठू नका. शक्यतो अगोदरच वॉशरूमला वगैरे जाऊन या. आणि हे सगळं 100 वेळा म्हणून झाल्यानंतर अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे हातात, म्हणजे ही पूजा सुरू करायच्या मांडल्यानंतर आपण हातात संकल्प घ्यायचा आहे. असा पाणी हातात घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, 1 रुपयाचं नाणं आणि फूल घ्यायचं आणि म्हणायचं,
मी आज 100 वेळा तुमची ही सेवा हनुमान चालिसेची करणार आहे आणि तर मला यश द्या. माझी ही सेवा तुम्ही करून घ्या माझ्याकडून आणि पाणी खाली सोडायचं आहे. तर अशा रीतीने तुम्ही 100 वेळा हनुमान चालिसा म्हणली तर मग ती जी रक्षा पडते ती त्या तांब्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं असतं, त्या पाण्यामध्ये ती रक्षा टाकायची आणि थोडंसं पाणी त्यातलं सगळ्या घरातल्या लोकांना द्यायचं, थोडंसं आपण प्यायचं आणि उरलेलं घरामध्ये शिंपडा आणि मग कोणत्याही झाडामध्ये ते पाणी विसर्जित करा. आणि त्याच्यानंतर तो लाडूचाच आपण जो बुंदीचा लाडू ठेवलेला असतो किंवा गुळचणे ठेवलेले असतात त्याचा नैवेद्य आपण हनुमंतरायाला दाखवा, मनापासून प्रार्थना करा, आपली जी इच्छा काही असेल ती बोला आणि डोकं ठेवून म्हणा की माझी ही सेवा तुम्ही करून घेतली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही असं केलं ना तर अशक्यातली अशक्य गोष्ट तुमची पूर्ण होऊ शकते, इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची. फक्त ती आपलं मन साफ पाहिजे आणि इच्छासुद्धा जेन्युइन पाहिजे, उगीच काहीतरी आपलं मागायचं म्हणून मागायचं नाही. तर नक्की हा प्रयोग करा, ही साधना करा, तुम्हाला नक्की लाभ होईल.